हाय मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे परत परत स्वागत. काय माहिती का मैत्रिणींनो, अचानक गावाकडे काल आलोय. तर सकाळचे निसर्गरम्य वातावरण बघू शकता. खूप छान वाटलं, म्हटलं आपण एक शूट करूया आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला. हे जुनं मळ्यातलं आमचं घर जुन्या पद्धतीचं आहे. खरं खूप छान आणि समाधान वाटतं इथं मला आलं की. अ, इतकं सुंदर असं कोवळं सकाळचं ऊन पडलंय आणि समर्थ असा खॉटवर झोपलेला आहे बघू शकता. इथं झाडाचं शुद्ध अशी हवा यायला लागलेली आहे आणि वातावरण खरंच खूप छान आणि असं मस्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात आमचं असं घर छोटंसं वसलेलं आहे मैत्रिणींनो. आणि बघू शकता या जुन्या पद्धतीचीच अशी घराची अशी मांडणी आहे. सासूबाईंची आमच्या ही मांडणी त्यांनी खूप प्रेमानं असं मांडलेलं आहे सगळं. हे जुन्या पद्धतीचं कबशीचं घर आहे. आता कुठं दिसत नाही, पण ते जुनं पण छान वाटतं म्हणून सासूबाईंनी ठेवलेलं आहे. आणि हेही त्यांच्या सासूबाईंचं आहे, म्हणजे माझ्या आजी सासूबाईंचं आहे ते. आणि हेच ताटं ठेवायचं जे रॅक असतं ना, ते आता दिसतच नाही. पण हे खूप छान आणि युनिक वाटतंय, त्यामुळे त्यांनी ते सांभाळून ठेवलेलं आहे, त्यात बदल केलेला नाही. सासूबाईंचा आमच्या हा कट्टा आहे, ओटा. मळ्यातल्या ह्या घरातलं हे किचन आहे आमचं. छोटंसंच आहे, पण टॉप टिप ठेवलेलं आहे आमच्या माझ्या सासूबाईंनी. समर्थ पण फार रमतो मळ्यात आलं की. त्याला कोण खेळायला असू नसू तो असा मस्तपैकी निसर्गाच्या वातावरणात रमून जातो. आणि खरंच खूप छान वाटतंय. परत एकदा ह्या आठवड्यात यायला मिळालं, त्यामुळं मस्त वाटतंय. सुट्टी असली की बऱ्यापैकी आम्ही मळ्याकडे येतो. पण शक्यतो जास्त वेळ राहायला मिळत नाही. आता समर्थची शाळेला सुट्टी चालू झाली की एक 4-5 दिवस तरी आम्ही राहायला येऊ. त्यावेळेस इन डिटेल्समध्ये आणखीन काही आपण व्हिडिओ बनवूयात मैत्रिणींनो. तर बघू शकता खरंच खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आमचं छोटंसं मळ्यातलं घर आहे. समर्थने आंब्याच्या कोयी म्हणजे आजच समर्थच्या आजोबाने आंबे आणले होते. त्या आंब्याच्या कोयी त्यांनी परत एक मळ्यात लिहून लावलेल्या आहेत एका ठिकाणी. तिथं पाणी घातलंय आणि हे आमच्या गाईंचा गोठा आहे. सरस्वती आणि गंगा अशी 2 ह्यांची नावं आहेत. आणि ह्या अशा मस्तपैकी चारा खायला लागलेल्या आहेत बघू शकता. त्यांच्यासाठी असं सुंदर गोठा बनवलेला आहे. समर्थच्या आजोबांना गाई वगैरे फार आवडतात, त्यामुळं ते त्यांची खूप छान निगा राखतात. समर्थच्या आजोबांनी छानपैकी आंबे आणले होते, तर आजचा बेत आंब्याचा रस म्हणजे आमरस करायचा आहे. तर आंब्याच्या सीझनमध्ये हा आज पहिल्यांदाच आंबा आणलेला आहे. समर्थ खूप खुश आहे. तर छानपैकी आमरस चपातीचा आज बेत आहे मैत्रिणींनो. आणि इथलं आवरलं की आम्ही जाणार आहे, कारण समरचा क्लास असल्यामुळं आम्हाला जास्त वेळ इथं थांबता येणार नाही. काल रात्री आलो होतो, पण आम्ही आता सकाळी लगेच निघणार आहे. तर छोटंसं 2-3 मिनिटाचं का होईना म्हटलं आपल्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ बनवूयात आणि शेअर करूयात. चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. बाय.